स्टेनो महाराष्ट्रा आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। टेलिग्राम चॅनलवर तसेच आपल्या इंस्टाग्राम चॅनलवर दिलेल्या पूर्वसूचनेप्रमाणे आता आपण इंग्रजी 100 शब्द प्रति मिनिटची DCCची पूर्वपरीक्षा घेणार आहोत। याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल। शक्यतो सर्वांनी हेडफोनचा वापर करा, आवाज व्यवस्थित ऐकू येईल। MPSC स्किल टेस्टसाठी सुद्धा आपले हे डिक्टेशन तुम्हाला उपयोगी येतील। सर्वांना माझा आवाज व्यवस्थित ऐकू येत आहे का नाही हे लाईव्ह चॅट चालू आहे, त्यामध्ये मेसेज करून सांगा। जे उपस्थित आहेत त्या सर्वांनी लाईव्ह चॅटमध्ये मेसेज करावे। आवाज व्यवस्थित ऐकू येत असेल तर आपण लगेच परीक्षेला सुरुवात करणार आहोत। ओके, सर्वांना व्यवस्थित आवाज ऐकू येत आहे। जर कोणाला आवाज व्यवस्थित ऐकू येत नसेल तर त्यांनी आपल्या मोबाईलचा नेटवर्क तपासून घ्या। सर्वांनी लवकरात लवकर जॉईन होण्याचा प्रयत्न करा, आपल्याला लगेच परीक्षा सुरू करायची आहे। तुमचे कोण इतर मित्रमैत्रीण असतील तर त्यांनासुद्धा आपल्या चॅनलबद्दल सांगा। आपल्याला येथे जास्त वेळ घालवायचा नाही। सर्वजण जॉईन होत आहेत, तोपर्यंत जे उपस्थित आहेत त्यांनी एकदा आपल्या ह्या आजच्या व्हिडिओला लाईक करून घ्या। सांगितलेल्या वेळेत बऱ्यापैकी विद्यार्थी जॉईन झालेले आहेत। पूर्वपरीक्षेचे स्वरूप कसे असेल ते थोडक्यात सांगतो, ते ऐकून घ्या। एकूण 2 डिक्टेशन दिले जातील। पहिल्या डिक्टेशननंतर 2 मिनिटांचा गॅप असेल आणि त्या 2 मिनिटांच्या गॅपमध्ये तुम्ही पुढच्या डिक्टेशनची तयारी करायची आहे। पेन्सिल वगैरे शार्प करून घ्यायचे आहे आणि शक्यतो DCC परीक्षा पास होईपर्यंत पेन्सिलचाच उपयोग करा। आणि दोन्ही डिक्टेशन झाल्यानंतर इंग्लिश 100 शब्द प्रति मिनिटसाठी 2 तास इतका ट्रान्सलेशनसाठी वेळ आहे। आणि दिलेल्या डिक्टेशनचे कोणतेही PDF आम्ही तुम्हाला देणार नाही। ट्रान्सलेशन ते चेक करायचे असल्यास हाच व्हिडिओ लाईव्ह झाल्यानंतर यूट्यूबवर उपलब्ध असेल। पुन्हा व्हिडिओ चालू करून तुम्ही तुमचे लिप्यंतर तपासू शकता आणि चेक करत असताना तुम्ही व्हिडिओची स्पीडसुद्धा कमी करू शकता। तशी सेटिंग यूट्यूबवर उपलब्ध आहे। ही झाली सर्व थोडक्यात माहिती। आता आपण परीक्षेला सुरुवात करूया। सर्वजण आजच्या परीक्षेसाठी तयार आहेत का नाही हे एकदा लाईव्ह चॅटमध्ये मेसेज करून सांगा, आपण लगेच परीक्षा सुरू करू। कोणत्याही जाहिरातीबद्दल मेसेज करू नका। आता आपली फक्त DCCचीच पूर्वपरीक्षा होणार आहे। सर्वजण तयार आहेत का नाही मेसेज करून सांगा, आपण लगेच डिक्टेशन सुरू करू। ओके, पुढच्या 30 सेकंदांनी आजचा आपला पहिला डिक्टेशन दिला जाईल। सर्वजण तयार रहा।
Be ready? Start. It is indeed surprising that after such a long time you should make this complaint. We would like to draw your attention to the fact that the goods in question were supplied to you strictly in accordance with your specifications. When your order was placed with us, we had asked for classification on a number of points as we wished to be very clear about your requirements. Though we were not convinced that the specification would meet your requirements, we took pains to see that your order was executed strictly in accordance with your specifications. We went to all this trouble simply because we held the belief that the customer is always right. We might also add for your information that we had considerable difficulty in executing your order. Firstly, the raw materials needed were in very short supply, and when they did become available, the problem of transport arose because of the shortage of railway wagons. These raw materials had to be transported by road, which naturally increased our costs. Secondly, we had to face labor trouble as our workers went on strike demanding a rise in their wages. In spite of all these adverse conditions, we adhered to the time limit laid down by you. Taking into consideration the above circumstances, we presumed that you would settle our bills within 30 days as agreed. However, to our utter dismay, we find that you have not only not settled our account as already agreed, but have raised several objections nearly 6 months after the bill were sent to you. In these circumstances, we have no alternative but to suspend further transactions with you. In case you so desire, we are prepared to send our representative to you to discuss the whole matter and to arrive at a settlement. We would like to stress that we cannot allow this matter to remain pending any longer and that a solution must be found at an early date. If we do not hear from you within a week's time, we regret to state that we will have no alternative but to take legal proceedings. It is hoped that this extreme step will not be necessary and that the account will be settled to the satisfaction of both the parties. In order to help you in deciding this matter early, we would be only too glad to furnish any further clarification you need. Stop. अशा प्रकारे आजचा आपला पहिला डिक्टेशन झालेला आहे. हा ॲक्युरेट 100 स्पीडचा डिक्टेशन होता. सर्वांना हा डिक्टेशन कसा गेला हे मेसेज करून सांगा. जे जे उपस्थित आहेत त्या सर्वांनी मेसेज करून सांगा आजचा आपला पहिला डिक्टेशन कसा गेला. जर कोणाला मराठी लीगल उतारे, मराठी GCC प्रश्नसंच किंवा इंग्रजी GCC प्रश्नसंच पाहिजे असेल तर त्याबद्दलची सर्व माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवर
एका पिन करून ठेवलेली मेसेज आहे, त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. ती सर्व माहिती वाचून तुम्ही ते खरेदी करू शकता. ते तुम्हाला GCCसाठी तसेच इतर विभागाच्या स्किल टेस्टसाठी सुद्धा उपयोगी पडतील. आता ह्यानंतर 2 मिनिटांचा गॅप असेल आणि त्यानंतर आजचा दुसरा डिक्टेशन दिला जाईल. दोन मिनिटे होत आलेली आहेत. सर्वजण आजच्या दुसऱ्या डिक्टेशनसाठी तयार आहेत का नाही हे एकदा लाईव्ह चॅटमध्ये मेसेज करून सांगा. आपण लगेच दुसरा डिक्टेशन देऊ. ओके, पुढच्या 10 सेकंदांनी आजचा आपला दुसरा डिक्टेशन दिला जाईल. सर्वजण डिक्टेशनसाठी तयार रहा. Be ready. Start. Gentlemen, Para, it gives me great pleasure to welcome you to the 24th Annual General Meeting of your company. The Directors' Report and Audited Accounts for the year ended as on 31st March 1971 have been in your hands for some time now, and with your permission, I shall take them as read. Para, the profit and loss account for the year under review shows net loss of rupees 52 lakhs. In my speech to you at the annual general meeting last year, I had mentioned that the use of imported pulp was not economical owing to its high cost, and as such your directors had decided to limit the production to the availability of pulp from our exciting plants. I may mention that the discontinuation of the use of imported pulp has resulted in substantial savings, as shown by the drop in the loss
during the year, as interest charges on government loan are a heavy burden on the financial structure of the company. Your directors have already approached the Government of India for converting a part of the loan into equity capital. Para, the selling price of paper to the press remained unchanged during the year under review. However, as a result of the repeated representations made by the company urging the need for revising the selling price of paper, I am happy to report that the Government of India has very kindly increased the selling price of paper. Para, on behalf of the shareholders and the board, I wish to thank all the workers and staff for the hard work put in by them in maintaining the high standards of performance of the company. Your board of directors appreciates that the shareholders have had to go without dividends for the second year in succession. I would request you on their behalf to bear with us for some more time, as we have undertaken a large expansion program requiring a heavy investment, and I have no doubt that very soon we would have passed a difficult phase and a brighter future will emerge. Para, finally, I wish to express my gratitude to my colleagues on the board for all the support, advice and guidance they have readily extended to me. My thanks are also due to the Government of India, the state government, the shareholders and our esteemed customers for their guidance, encouragement and continued support. Stop. अशा प्रकारे आजचे दोन्ही डिक्टेशन झालेले आहेत. आजची ही परीक्षा तुम्हाला कशी वाटली हे मेसेज करून सांगा. तसेच आजचा आपला दुसरा डिक्टेशन 100पेक्षा थोडा जास्त स्पीड होता, म्हणजे 100-102 इतकाच स्पीड होता. तसेच सर्व उपस्थितांचे आभार. तसेच ज्यांनी आजच्या ह्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एकदा लाईक करून घ्या. अजूनही परीक्षेसाठी काही दिवस शिल्लक आहेत. जास्तीत जास्त जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करा. आमच्या चॅनलवर असलेले सर्व डिक्टेशन हे जुन्या प्रश्नपत्रिकामधूनच आलेले आहेत. याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. हेच डिक्टेशन तुम्ही 2-3 वेळा रिपीट केले तरी तुम्ही सहजपणे इंग्रजी 100 शब्द प्रति मिनिटची परीक्षा पास होऊन जाल. आणि मागच्या वेळेससुद्धा अशाच प्रकारे आम्ही परीक्षा घेतली होती. त्याचे व्हिडिओसुद्धा प्लेलिस्टमध्ये स्वतंत्र फोल्डरमध्ये उपलब्ध आहेत. ते सुद्धा पाहून तुम्ही ते परीक्षा देऊ शकता. अशाच प्रकारे आमच्या चॅनलला सपोर्ट करत चला. आम्ही नवनवीन उपक्रम तुमच्यासाठी घेऊन येऊ. तसेच ज्यांनी आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा. तसेच इंस्टाग्राम चॅनल्सलासुद्धा फॉलो करून ठेवा. तिथे आम्ही नवनवीन अपडेट्स तसेच माहिती त्या ठिकाणी सांगत असतो. आज आम्ही येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.